तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर ही डिझाइन आहे, तर बघू शकता ही डिझाइन खूप साऱ्या ब्लाउजवर तुम्ही तयार करू शकता आणि खूप सारे लेडीज जे आहे ते घालू शकता, कॉलेज स्टुडंट्स पासून तर ते ऑफिस पर्यंतचे जे काही असेल त्यांच्या ब्लाउजवर सुद्धा ही डिझाइन जी आहे ते खूप सुंदर अशी उठून दिसणार आहे। अगदी युनिक आहे आणि त्यानंतर लेटेस्ट ट्रेंडिंग तर बघू शकता आणि दिसायला खूप सुंदर आणि शिवायला सुद्धा अगदी सोपी आहे। तुम्ही व्हिडिओ पाहून ही डिझाइन सहजच बनवू असणार, जे कोणी नवीन शिकणारे असणार किंवा ज्यांना ब्लाउज शिवण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। तर बघू शकता बोटनेक मध्ये खूप सुंदर अशी डिझाइन आहे आणि याचं तुम्हाला माप सांगते। तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीचं डिझाइन तयार करायची असेल तर हा जो ब्लाउज आहे 30 इंच छातीचा आहे, छाती आहे 30 इंच आणि कमर आहे याची 24। तर बघू शकता इथे, तर त्यासाठी सर्वात पहिले माप सांगते तुम्हाला। तर इथे 6.5 इंचाचा शोल्डर लावलेला आहे आणि 6 इंचाचा इथे मी मोंढा लावलेला आहे। त्याच्यामध्ये गळा रुंदी जी आहे ती 3 इंच लावलेली आहे आणि गळा उंची सुद्धा 3 इंच लावलेली आहे। अशा प्रकारचं हे जे बोटनेकचं ब्लाउज आहे, आपल्याला बोटनेक मध्ये खूप सुंदरशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचं जे काही माप असेल ते माप परफेक्ट लावून इथे बॅकचा जो भाग आहे तो इथे कट केलेला आहे आणि कट करायच्या आधी अस्तर धुवून प्रेस केलेला आहे आणि बघू शकता इथे। त्यानंतर आता आपलं जे बॅक पार्ट आणि त्यानंतर मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले इथे जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं असेल अस्तरच्या ते अशा पद्धतीने कट करायचं। तर बघू शकता इथे त्याचप्रमाणे आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर जो काही आपला बोटनेकसाठी मी माप सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे वरचा जो बोटनेक गळा आहे तो इथे अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि त्याच नंतर आता गळ्याला अगदी काटोकाट आपल्याला अर्ध किंवा 1 सूतची शिलाई इथे अंतर सोडून इथे अशा पद्धतीने गळ्याला गोल शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे जे काही धागेदोरे असेल ते कट केलेले आहे सर्वात आधी। त्यानंतर बघू शकता आपल्याला इथे बॅकचे जे टक्स आहे ते लावून घ्यायचे, म्हणजे आपलं एक जे आहे ते काम होऊन जातो। गळा डिझाइन करायच्या आधी हे टक्सची उंची साधारण 4 इंच लावायची आणि अगदी पाव इंच म्हणजे अर्धा इंचाचा एक टक्स होईल। ह्या पद्धतीने आपल्याला पाव इंचाचं अंतर घेऊन टक्स लावून घ्यायचे आहे। टक्स लावल्याच्या नंतर बघा आता आपल्याला डिझाइन काढायची आहे। तर त्यासाठी सर्वात पहिले पेपर कॅनव्हास घ्यायचा, जेवढी तुम्ही गळा रुंदी घेतलेली आहे तेवढीच इथे सुद्धा पेपर कॅनव्हासवर आपल्याला घ्यायची असते। तर बघू शकता इथे गळा रुंदी मी घेतलेली होती 3 इंच आणि उंचीला तुम्हाला जेवढे काही डिझाइनची उंची ठेवायची असेल तर तेवढी उंची घ्यायची। तर बघा इथे साधारण मी 6 इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर आडवा जो आहे तो गळा रुंदी 3 इंच लावलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा चौकोन आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जे काही डिझाइन ड्रॉ करायची असेल ते तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तर बघा इथे मी पान शेप जो आहे तो अशा पद्धतीचा डिझाइन जे आहे ते ड्रॉ करून घ्यायचा आहे। जो आपण बॉक्स तयार केला त्याचा मिड पॉइंट काढून घ्यायचा आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने 2 इंच अंतरावर एक आतमध्ये मार्क केलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हा जो काही असेल पानचा शेप तो इथे अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे। अगदी सोपी डिझाइन आहे आणि पण दिसायला खूपच भारी आणि सुंदर दिसतंय। त्यानंतर इथे बघू शकता आपल्याला पेपर कॅनव्हास, हा जो पेपर कॅनव्हास आहे तो आपल्याला अस्तरवर चिटकून घ्यायचा। प्रेसच्या साहाय्याने सुद्धा चिटकलं जातं आणि नसेल तर मग मी इथे शिवून घेतलेला आहे पेपर कॅनव्हास आणि अस्तर जो आहे तो शिलाईने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला बघा इथे जो मिड पॉइंट आहे तो घ्यायचा गळ्याचा। तर इथे कैचीच्या साहाय्याने एक नॉच लावलेला आहे। त्यानंतर हा नॉचवरच आपल्याला इथे अशा पद्धतीने तो ठेवायचा आणि त्यानंतर गळ्याचा जो काही आपण शेप केलेला आहे ड्रॉ त्याच्यावर आपल्याला सरळ शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे, ते अगदी सोप्या पद्धतीने। तर बघू शकता इथे त्यानंतर आतमधल्या साइडने बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला कैचीने कट्स म्हणजे कापून घ्यायचा आणि त्यानंतर आतमध्ये जो काही कापड आहे त्याला अशा प्रकारे कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे कट्स लावायचे, म्हणजे हा जो पेपर कॅनव्हास आहे तो व्यवस्थितरित्या आतमध्ये पलटला गेला पाहिजे।
तर पूर्ण पानच्या शेपला छोटे छोटे कट्स लावायचे, म्हणजे आपला आकार बिघडत नाही आणि पेपर कॅनव्हास जो आहे तो इझिली आतमधल्या साईडने आपल्याला पलटला जातो आणि वरच्या साईडने गळ्याला फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते। याच्यासाठी हे छोटे छोटे कट्स जे आहे ते आपल्याला व्यवस्थित परफेक्ट लावायचे। शिलाईच्या आतमध्ये शिलाईसुद्धा कट व्हायला नको, ही काळजी घ्यायची आणि व्यवस्थित लावायची। आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने पेपर कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक जे आहे म्हणजे अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटून घ्यायचं आणि वरच्या साईडने इथे आपल्याला दाब शिलाई लावायची, म्हणजे हा जो कापड थोडा उठल्यासारखा दिसतो तो दिसणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येणार। तर बघू शकता मैत्रिणींनो, आता आपल्याला लावायचे वरची जे आपण बोटनेकचा गळा केलेला आहे त्याला आपल्याला इथे हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे। तर हात शिलाईच्या पट्टीसाठी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचा जो अस्तर आहे अस्तरचीच लावायची, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसतं। तर वेगळ्या कलरची किंवा कापडची पट्टी न लावता आपला जो काही आपण अस्तर यूज केलेला आहे त्याच अस्तरची इथे पट्टी आपल्याला तयार करायची आहे। तर बघू शकता इथे सुद्धा गळा रुंदी 3 इंच घेऊन इथे अशा प्रकारे आपल्याला गळा जो आहे तो याच्यावर अस्तरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे आपल्याला व्यवस्थित इथे चॉकच्या साहाय्याने बाहेरच्या साईडने सुद्धा आउटलाईन ड्रॉ करून घ्यायची आणि कापड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि हा कापड बघा इथे व्यवस्थित बघा, तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून अगदी पाव इंचाचं अंतर सोडून आपल्याला इथे शिलाई लावून ही पट्टी जी आहे ती आपल्याला याच्यावर शिवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही पट्टी गळ्याला लावल्याच्या नंतर याला सुद्धा आपल्याला कैचीच्या साहाय्याने छोटे छोटे कट्स लावायचे। तर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे ती हाताने आतमध्ये दुमडून घ्यायची। ही पट्टी हाताने दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने याला दाब शिलाई लावायची, म्हणजे आपल्या याची सुद्धा फिनिशिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित येणार। तर बघा मैत्रिणी, अशा पद्धतीचा आपला वरच्या साईडचा सुद्धा बोटनेक गळा जो आहे ते शिवून तयार झालेला आहे। आणि त्यानंतर आता बघा आपल्याला लावायचे खालच्या साईडनी जे इथे आपण टक्स लावलेले आहे तिथे हात शिलाईची पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आणि ही पट्टी साधारण 1.5 इंचाची लावायची, म्हणजे वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने याला पलटून घ्यायची। 1.5 इंच याच्यासाठी की कारण आपण शिवला तर तिथे अर्धा इंच दबलेली आहे आणि खालून अर्धा इंच। तर बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक अशा पद्धतीचा काही तयार झालेला आहे। बोटनेक प्रिन्सेस कटमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो मी शिवून तयार केलेला आहे। तर तुम्हाला आजची डिझाईन जी आहे ती कशी वाटली तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।